आणि काही महिला शिवसैनिक सुद्धा आहेत, त्यांच्याशी बोलण्याचं कधी. तुम्ही कुठून आलात? लाडू 155 मुंबईच्याच आहात ना? थांब ना, बोल नाही. ऐका मला सांगा, पक्ष फुटतोय, काय वाटतं आता? काहीच नाही वाटत आम्हाला, आम्ही बिनधास्त आहात. असं काय बिंदास? आम्हाला काहीच नाही वाटत. आम्ही निवडून दिले, आमच्या जीवावर निवडून आले आणि ते दुसऱ्यांकडे जाऊन तुमचे मुंबईतले संजय दिना पाटील सुद्धा फुटले. जाऊ दे. संजय दिना पाटील फुटले. इकडे घ्यायला तुम्ही सांगा, मुंबईतलेच आहात? बोला मुंबईतलेच आहात का? बोला. मुंबईतले पण खासदार फुटायला लागले आता. मुंबईतले खासदार आमचे आता सध्याच्या परिस्थितीत जे आहेत ते आहेत. इथे संजय दिना पाटील गेला तरी आम्हाला काही फरक पडला नाही. आमच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे एक मशीन आहे की आमदार, खासदार, नगरसेवक कसे बनवायचे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच माहिती आहे, बाकी कोणाला माहित नाही. बाकीच्यांना कोणाला आमदार, खासदार बनवता येत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे ती मशीन आहे आणि त्या मशीनच्या नुसार अनेक आणखी आमदार आणि खासदार आणि नगरसेवक बनवत राहतील. पण ते आता बनवता तुम्ही आणि तिथे तर फुटून जातात. फुटून गेले तरी आम्हाला काही फरक नाही पडत. आमच्याकडे मशीन आहे नवीन बनवायची. आता एक फुटला, हळूहळू बाकीच्यांचा नंबर लागतो. आमचे जे कडवट शिवसैनिक आहेत ते कधीच फुटू शकत नाही. जे ग्राउंड आता खासदार झाले, आता पुढे नगरसेवकांचा नंबर लागणार बोलतायत. बोलले तरी आणि आमचे नगरसेवक आणखी बनवायचे. आम्ही आमच्या इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे नगरसेवक वगैरे बनवायची एक मशीनच आहे. आज आमच्याही वॉर्डाची 155 नंबर वॉर्डाची जी नगरसेविका आहे, एक सर्वसाधारण महिला नगरसेविका आहे. सर्वसाधारण, जी चूळ आणि मूळ हे घर सांभाळणारी मुलगी आहे आणि त्या एका उपशाखा प्रमुखाच्या मिसेसला तिकीट देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका महिलेला नगरसेवक बनवू शकतायत, सर्वसाधारण माणसाला. तर याचा अर्थ ती मशीन किती मोठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे हे समजून घ्या. आपण इथल्या शिवसैनिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, कुठून आलात तुम्ही? आम्ही चेंबूर, अणुशक्ती नगर. संजय दिना पाटील सुद्धा फुटले. कोण संजय दिना पाटील? खासदार आहेत. शिवसैनिक हे गद्दारांना ओळखत नसतात. असे किती संजय दिना पाटील आले आणि गेले. शिवसेना जिथे आहे तिथेच आहे. सांगा, ते काल परवापर्यंत तुमच्या, गेल्या रविवारपर्यंत तुमच्या सोबत होते, तेव्हा ते तुमचे होते ना? जोपर्यंत आमच्यामध्ये आहेत तोपर्यंत आहेत. जो शिवसेना सोडून जाईल, जो शिवसेनेला गद्दारी करेल, शिवसेनेशी गद्दारी करेल, त्याच्याबरोबर शिवसैनिक कधीच जाणार नाही. ते तर म्हणतील आम्ही शिवसेनेतच गेलो. पण ती खोटी शिवसेना आहे ना. शिवसेना, खरी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केलेली ही खरी शिवसेना आहे. ज्या शिवसेनेला आज 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याच्या पहिल्यांदा मी त्या 60 वर्षाच्या वर्धापन दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि 60 वर्ष ही शिवसेना जी चोरलेली शिवसेना आहे, एका रात्रीत उभी राहिलेली शिवसेना आहे, काय झाडी काय डोंगर बघून बनलेली शिवसेना आहे. पण ही 60 वर्ष संघर्षाची आहेत. बाळासाहेबांच्या विचारांची, शिवाजी महाराजांचा आम्ही जे विचारांनी शिवसेना स्थापन झालेली आहेत. आणि एका रात्रीत उभी राहिलेली नाहीये. कुठे चोरून, फ्लाईटनी, बसनी आणि जिकडे तिकडे फिरून शिवसेना स्थापन झालेली नाहीये. यासाठी अनेक शिवसैनिकांनी आपलं रक्त वाहिलेलं आहे. अनेक शिवसैनिकांनी आपला घाम गाळलेला आहे. आपलं कुटुंब त्यांनी या शिवसेनेसाठी म्हणजे वाऱ्यावर टाकलेलं आहे. अशा शिवसैनिकांची शिवसेना आहे. म्हणून एखाद दुसरा गेला, आमदार गेले, खासदार गेले, तरी आम्हाला शिवसैनिकाला काही फरक पडत नाही.